तर मित्रांनो आपण आता मरीन ड्राईव्हवरती आहोत आणि मित्रांनो पाठीमागं तुम्ही बघू शकता मागं काही लाईट वगैरे लागलेले दिसू लागले लाईट. तर लाईट वगैरे दिसू लागले मित्रांनो तुम्हाला. ते मोठमोठ्या पोलवरती ते वानखेडे स्टेडियम आहे बघा. आणि आज त्या ठिकाणी क्रिकेट सामना चालू आहे आणि बघू शकता तुम्ही आज पण स्टेडियमवर खूप लोक येणार आहे. तर मित्रांनो असा हा मरीन ड्राईव्हचा परिसर आहे. आणि मित्रांनो इकडं पाठीमागं बघू शकता इकडं पारसी जिमखाना आणि मुस्लिम जिमखाना आहे या मैदानावरती. आणि पाठीमागंच इकडं मरीन लाईन स्टेशन वगैरे आहे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही किती छान वातावरण आता सायंकाळच्या वेळेला मरीन ड्राईव्हवरती आहे. तर हे भैया आहे, हा भैया कुठला आहे त्याला विचारू आपण. कुठला आहे तू? कुठला आहे? बुलढाणा. बुलढाणा. गाव कोणतं तू? येळगाव. येळगाव तालुका बुलढाणा आहे. बुलढाणा. हाव. आणि इकडं काय आला? फिरायला आलतो. फिरायला आलता का? हाव. कसं वाटलं तुला या ठिकाणी येऊन? एकदम भारी ठिकाण. भारी वाटलं ना? हाव. बरं. वानखेडे स्टेडियम कुठे आहे इकडं? पुढे आहे सर ते. पुढे आहे का? हाव. बरं. आणि या समुद्राचं नाव काय आहे? मला माहित. हो हो. कोणता समुद्र आहे? आरबी समुद्र आहे, आरबी समुद्र. आरबी समुद्र आहे. बरं बरं. आणि इथं जवळपास काय काय आहे पाहण्यासारखं? काय काय आहे? इथं मरीन ड्रायव्हिंग आहे, हां. इथं वानखेडे स्टेडियम आहे, इकडं पहा इकडं पहा. इथं वानखेडे स्टेडियम आहे. आणखीन काय आहे? पुन्हा थोडंसं पुढे गेलं की मंत्रालय आहे, मंत्रालय. बरं CST आहे. बरं बरं. खूप सारं फिरायसारखं. नाव काय तुमचं? नाव सांगा. माझं नाव संजय शामराव शिंगणे आहे. बरं बरं. गाव कोणतं आहे? माझं गाव चिखली, चिखली. तालुका? बुलढाणा, जिल्हा? चिखली. जिल्हा चिखली. नाही, जिल्हा बुलढाणा, हां. तालुका चिखली. तालुका चिखली. मग असं आहे ना ते. बरं. हा, तुम्ही मिस्टेक ना करू ना मला. तर मित्रांनो असे लोक भेटू लागले आम्हाला इकडं मरीन ड्राईव्हवरती. आणि बघू शकता तुम्ही खूप छान आहे मरीन ड्राईव्ह बघण्यासारखं आहे मित्रांनो. तुम्ही पण इकडं मुंबईला आले तर मरीन ड्राईव्हला नक्कीच या. तर मित्रांनो तुम्हाला आजचा आमचा हा मरीन ड्राईव्हचा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. यानंतर आपण पुन्हा भेटू अशाच एका नव्या ठिकाणी, मुंबईमधल्या अशाच एका नव्या ठिकाणी भेटू. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.